कंधार तालुक्यातील मंगल सांगवी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे। गावातील विविध विकास कामांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शासनाकडून आलेला निधी गावच्या सर्वांगीण विकासासाठी होता, मात्र अनेक कामे कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात कामे अपूर्ण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण आहे। ग्रामस्थांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावातल्या ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी तुम्हाला महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र राज्यातील जनतेला काय सांगायचं आहे? महाराष्ट्र राज्यातील जनतेला किंवा महाराष्ट्र शासनाच्या रणनीती या महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याला मला एकच सांगायचं आहे, असं आवाहन करायचं आहे, जे ग्रामपंचायत जवळपास 1972ला बांधली कच्ची, त्या बांधलेल्या कच्च्या ग्रामपंचायतवर या चालू ग्रामपंचायतनं जवळपास 60 ते 70 लाख रुपये डागडुगी करून उचललेले आहेत। एक मिनिट थांबवतो तुम्हाला। चालू ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय? नेमकं या सरपंचानं या 5 वर्षाच्या कार्यकाळातले नाव वगैरे सरपंच अगोदर चालू सरपंच भाऊसाहेब मारुतराव कदम आहेत। जे भाऊसाहेब मारुतराव कदम जे रनिंग सरपंच आहेत त्यांच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय सांगायचं? त्यांच्या कारभाराबद्दल तर ते सांगूच नका, आणि याच्या अगोदरच्या सरपंचाविषयी तर त्याचं नावच काढायचं नाही। दोन्ही तुम्हाला सांगतो, पेयजल योजना झाली, बाचोटीहून पाणी आलं, पाणी येण्याच्या पाईपलाईन बोगस पाईपलाईन केली ती केली, टाकी न येण्याच्या आधीच गावात पाईपलाईन खणून ठेवली। टाकीतही होऊ द्या पूर्ण, टाकी झालं तर मग गावात पाईपलाईन येऊ द्या, किंवा टाकीमध्येच पाणी येऊन पडलं नाही, गावामध्ये पाईपलाईन आहे। आता जी पाईपलाईन झाली, टाकी खोदली, त्याचं पाणी आहे का गावाला? नाही, अजिबात नाही। तुमच्याच वस्तीत नाही की कुठं गावातच नाही पाणी। याला दोष कोणाला देतात? याला दोष सरपंचाला। सरपंच म्हणजे कोण? महागाला सरपंच आणि चालू सरपंच। नाव सांगा। हा, नाव सीमा अंकुश तोटवाड। सीमा अंकुश तोटवाड आणि दुसरा सरपंच भाऊसाहेब मारुतराव कदम। भाऊसाहेब हो, 100%। या दोन्ही सरपंचाच्या काळामध्ये बोगसगिरी झाली असं? बोगसगिरी 100% बोगसगिरी, 50%। आणखी कुठल्या कामात बोगसगिरी? धर कामात बोगसगिरी आहे। तुम्हाला सांगतो, काम नाली तुम्हाला सांगतो, भारत स्वातंत्र्य वर्षातून एक बऱ्या नाली उपसतात बघा। बरं, मग या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारने आपल्या ग्रामपंचायतला काय अधिकार दिलेत, तरी ग्रामपंचायत तुमची निवडून आली एकच मेन, मग तुम्ही नागरिक म्हणून मग ग्रामसभा वगैरे तुमच्याकडे होत असतील ना? तेच म्हणतो ना, ग्रामसभेमध्ये आम्ही 4 बोरं मारा म्हणल्या, याईनं बोरं मारण्यासारखं जिथं पैसे जास्त भेटतात ते कामं चालू होतात। आम्ही सांगलेले कामं एकही करायचे नाहीत। ग्रामसभा घ्यायची, नावाला घ्यायची, व्हिडिओ अजून पाठीमागले ग्रामसभेचे काढून बघा, आम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित केलेले एकही काम घ्यायचं नाही। याने नवीनच ज्या कामामध्ये पैसे भेटतात, आता ते पाईपलाईन केली, त्या पाईपलाईन मध्ये जवळपास 4 लाखाचा एस्टिमेट की 6 लाखाचा आहे की त्यालाच माहित, कोणता सिमेंटचा पाईप आहे की हस्ती पाईप आहे की त्यालाच माहित। एस्टिमेट दाखवा म्हणल्या सुद्धा सरपंच बी दाखिना, ग्रामसेवक बी दाखिना। ग्रामसेवक कोण आहे तुम्हाला? ग्रामसेवक कपाळे साहेब। आता बरं, मग तुम्ही यांची तक्रार याच्यापूर्वी कुठल्या ऑफिसला केली, तक्रार केली भरपूर, नांदेड कार्यालयाला तक्रार केली, म्हणजे जिल्हा परिषद? हो, शिव मॅडमकडे तक्रार केली, पंचायत समितीकडे तक्रार केली। तक्रारीची कुठंच दखल घेतली नाही, दखल घेतली तरी काळा बाजार करून इकडे तिकडे थातूर मातूर करून चालू आहे कार्यक्रम। तुम्ही ग्रामपंचायतला आज तुम्ही पूर्ण गावात बघू शकता, रस्ता कुठला व्यवस्थित आहे, आणि ग्रामपंचायत नळ योजना आज आलेगाव बामणी तिथं जाऊन बघा, एकदम आमच्या गावापेक्षा छोटे गाव आहेत, आलेगाव मध्ये जाऊन बघा, सगळे रस्ते, पाण्याच्या टाक्या बघा, नळ योजना बघा, आणि आमच्या गावात 4 खांब उभे करून ठेवलेत वरे। दवाखाना आहे, उपकेंद्र, तरी तिथं डॉक्टर राहत नाहीत, तिथं वेळेवर आमच्या इथल्या सिस्टरनी राहत नाहीत, आणि आमच्या लोकांना गावातल्या कोणाच्या बीपीचा प्रॉब्लेम असते, कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असते, त्याला गोळ्या वगैरे व्यवस्थितशीर भेटत नाहीत, आणि आमच्या गावातील पाण्याची व्यवस्था नाही, खाल्ल्या शाळा लेकराला सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही, आणि स्वच्छता नाही, आणि गावातली जे काही तरुण मंडळी आहेत तिथं जाऊन तिथल्या त्या शिशा फोडणं हे फोडणं, तिथं त्या शाळेमध्ये थोडंसं हे होते, धिंगाणा होते, ते पण आमची ग्रामपंचायतचे काही सदस्य जाऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवणार, काही म्हणजे विचारणार सुद्धा। आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे तर आमच्या इथल्या माणसाला भरपूर तकलीफ होते दवाखान्याबद्दल, कारण का इथं एकही स्टॉप आमच्या इथं कायमस्वरूपीचा संध्याकाळी राहत नाही इथं, आणि त्याला कोणी बी जबाबदार नाही की कोणी बी म्हणू शकणार की बाबा कशाबद्दल तुम्ही इथं राहत नाही, काय अडचण आहे तुमची, काय नाही म्हणून। आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे तलाठी साहेब ज्यावेळेस आमच्या गावात येतात त्यावेळेस कोणालाच माहीत नसते हे काही काम आहे, असं हे आहे ते आहे म्हणून, आणि प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर एखाद्या माणसाच्या सातबाराला जरी हिरीचं नाव असेल तरी ते म्हणतात ई पीक पाण्यामुळे आले आणि तुम्ही याला पैसे देऊन लावू शकला नाही। मग तशा वेळेस एखाद्या गोरगरिबाची हिर
कॅन्सल करतात ही याला सर्वस्व जबाबदार आमच्या इथली ग्रामपंचायत मंडळी आहे. ग्रामपंचायत तर्फे शेततळी विहिरी ह्या सगळ्या योजना असतात. हा. या योजनांची काहीच माहिती मिळाली नाही. सरपंचांनी माहिती दिली का? आम्हाला माहिती तर नाहीच आणि कधी यायला त्याचं ही निरोप बी नसते आणि एखाद्या वेळेस जर निरोप भेटला तर मग ते त्याच्या मार्फत समजा ते हे करतात ते आणि जे हिरी मंजुरीसाठी आले ते स्वतः ही म्हणजे मजा 7/12 मी मजा 7/12 मी वैयक्तिक 4ही कर्मचाऱ्याला सांगितलं की मजा 7/12ला 20 गुंठे जमीन आहे, त्याच्यावर आमचं नाव आहे, त्याच्या खाली हिरीचा उल्लेख आहे, तरी त्यांना म्हणले तुमच्या एकच वेळेस त्याला हे आहे, तुमच्या रजिस्ट्रेशनला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही लाभ मिळू शकत नाही म्हणून आमचं कॅन्सल केलं. घरकुलाचा जे लाभ आहे हा. बऱ्याच ठिकाणी पैशामुळे त्या घरकुल धारकाला घरकुल मंजुरी दिली जात नाही. तुमच्या इथे असा काही प्रकार होतो का? घरकुलाला काही अडथळा आणला जातो का ग्रामसेवकांनी? हो, भरपूर वेळेस सर, 100 वेळेस. आमच्या इथं वडील उपार्जित जर घर लावायचं असेल तर ग्रामसेवक, आताचे ग्रामसेवक नाही बरं का, याच्या अगोदरचे ग्रामसेवक मी स्वतः पैसे दिला ते पैसे घेत होते. 5,000, 4,000, 2,000, 3,000 रुपये ते घेत होते. आताचे ग्रामसेवक घेणार पैसे. तुमच्या गावच्या समस्या जे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक आहेत यांच्याकडे तुम्ही मांडल्यात का? कोण्या भरपूर वेळेस मांडल्यात. जागृती करताय, हां सर. अनेक फंड आहेत, विकासाची कामं आहेत आणि ग्रामपंचायतच्या मंगल सांगवीचा जो बोगस कारभार चालला आहे तो आपण एक युवक आणि तरुण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रातला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या या नियमानं इथलं गाव चालावं ही आपली अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपण काम करताय आणि हे तुम्ही पूर्ण चव्हाट्यावर आणले. काय भावना आहेत आपल्या, तुम्हाला काय सांगायचं आपल्या ग्रामपंचायतीबद्दल? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. सर, हा विषय कसा आहे, चळवळ आम्ही हे आज नाही सुरू केली, जवळपास या चळवळीला 10 वर्ष झाली असेल. आम्हाला काही गोष्टी अगोदर माहिती नव्हत्या. अगोदर आम्ही तोंडी बोलायचो, ग्रामसभेत बोलायचो, पण कधी एखादा अर्ज द्यायचो, आम्हाला पुढं कुठं जायचं माहिती नव्हतं. आम्हाला शिकण्यामध्ये आमचे 7-8 वर्ष निघून गेले. मी आता सर कंप्लीट 1 वर्षापासून माहितीच्या अधिकाराअंतर्गत RTI पण मारलेला आहे आणि माहितीच्या अधिकारात तिकीट लावून पण आपल्या ग्रामसेवक साहेबाला पहिला अर्ज केला मी किती 17/9/2025ला की सर आमच्या इथे असे बोगस कामे होत आहेत आणि बोगस कामे झाल्यामुळे गोरगरीब लोकांना त्रास होत आहे ह्या कामापासून. असा मी अर्ज केला तर ग्रामसेवक साहेबाचं असं म्हणणं आहे, तुम्ही कितीही अर्ज केले तरी काही होत नाही, आम्हाला होऊन 2-3 हजार रुपये दंड लागेल, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही, तुला कुठं जायचं जा. ठीक आहे. इथून मी ग्रामपंचायतला अर्ज केले, 1 वेळेस इथं अपील केली. तिथून गेलो मी BDO साहेबाकडे, पाटील सराकडे, आणि जे गावामध्ये बोगस कामं होत होते त्या कामांचे पूर्ण व्हिडिओ आणि फोटोज BDO पाटील सर, तिथून बसवदे सर इंजिनियर, तिथून पानपट्टे सर विस्तार अधिकारी. पानपट्टे सर आणि बसवदे सर हे दोन्ही काटकळंब्याचे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, आमच्या तालुक्यामध्ये आमची नोकरी आहे आणि आमच्यावरती कुणातरी मोठ्या राजकीय लोकांचा हात आहे, तुम्ही कुठेही जा आणि काहीही करा, आमचं काहीही होऊ शकत नाही. आणि मला ते सत्यात दिसते. मी BDO सरांना पण अर्ज केला, यांची तक्रार केली. BDOने कुठलीही त्या तक्रारीचं मला म्हणजे माझं समाधान केलं नाही. तिथून मी गेलो जिल्हा अधिकाऱ्याकडे, शिव मॅडमकडे गेलो. शिव मॅडमला मी 2 वेळेस अर्ज केले, ह्यांची पूर्ण प्रत जोडून. शिव मॅडमनी पण दखल घेतली नाही. त्याच्यानंतर मग एकदा मी भेटलो, मग शिव मॅडमनी दखल घेतली. दखल घेतल्याच्या नंतर विस्तार अधिकारी BDO व ग्रामसेवक यांना चौकशीसाठी नांदेडला बोलवलं श्री माने सरांनी. त्यांचे पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तुम्हाला मी देऊन टाकेल जाते वेळेस. मग त्यांना मी म्हणलं की बा सर तुम्ही असंच बोलवता आणि हे असंच चालत राहते. तर माने सर म्हणले करतील. सर माझ्याकडे ते कागद आहेत, तुम्हाला मी देऊन टाकेल. जवळपास 2 महिन्यापूर्वी माने सरांनी आमची हे केली, समजा समोरासमोर. यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी लावतो. त्याच्यानंतर गावामध्ये नालीचं काम झालं आहे, ते मी सांगतो तुम्हाला, एक साधासा पाईप टाकला आहे आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपल्या पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेस अक्षरशः चुरी आणि ACCचं सिमेंट 100 रुपयाचं पोतं हे टाकून त्यांनी थातरमातर केलं. ते पूर्ण व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्याला टाकले, पण त्यांचा कुठलाही मला प्रतिसाद मिळाला नाही. गावातील मूलभूत गरजा, गावात नाहीत रस्ते, नालीचं पाणी रस्त्यावरती येतं, गावात फिल्टर आहे, फिल्टरला पाणी नाही. 3 फिल्टरचे पैसे उचललेले आहेत कागदोपत्री, पण एकही फिल्टर नाही. कचरा कुंडीचे पैसे उचललेले आहेत, कचरा कुंडी गावात कुठंच नाही, तुम्ही फिरून बघू शकता. त्याच्यानंतर आता घन कचऱ्याचं ते शाळेला काम चालू आहेत, बाथरूमचे. शाळेला RO म्हणून पैसे उचलले, शाळेत पाणी फिल्टर नाही, विचारू शकता शिक्षकांना.
तिथून जे जलजीवनची सर्वात मोठी योजना आहे ती योजना बाचोटीवरून पाणी आणलं म्हणले. बाचोटीवरून मंगलसांगवीला पाईपलाईन नाही, मंगलसांगवीमध्ये टाकी पूर्ण झालेली नाही, टाकीपासून गावापर्यंत पाईपलाईन पूर्ण नाही. आणि गावामध्ये येणे बघू शकता, तुमच्या पाठीमागे बघा किंवा इकडे बघू शकता, पूर्ण रस्ते, जे रस्ते होते अगोदरच गावात विकास नाही आणि जे रस्ते होते ते रस्ते पण फोडून टाकले. मग त्यानंतर आम्ही ग्रामसेवक साहेबांना विचारणा केली, सर तुम्ही ग्रामपंचायतचे रस्ते फोडले त्यावेळेस तुम्ही ह्या अधिकाऱ्याला संबंधित लोकायला कुठलं लिगली प्रूफ घेतलेले आहेत का? जर नसतील तर त्यांनी रस्ते का फोडले? आणि जर फोडले असतील कामासाठी तर फोडल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याकडून रस्ते का करून घेतले नाहीत? तर हे ग्रामसेवक आणि ते संबंधित जे इंजिनियर आहेत, राजवेंद्र मोरे काहीतरी नाव आहे कंस्ट्रक्शनचं, त्या ते सांगतात आम्ही ग्रामपंचायतला टक्केवारी दिली, ग्रामसेवकला टक्केवारी दिली, सरपंचाला दिली, BDOला दिली, इंजिनियरला दिली, शिव मॅडमला दिली. त्यांचं म्हणणं असं आहे आणि आम्हाला पण ह्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या. त्याचं कारण असं आहे, कारण मी 6 महिन्यापासून एवढं तक्रार करून कोणाला भेटून कुठल्याच प्रकारे काहीच होत नाही. आता माझा विश्वास राहिला आहे आपल्या पत्रकार बांधवावर. ते म्हणतात ना, पत्रकार बांधव म्हणजे हे आपल्या भारताची किंवा लोकशाहीची चौथा स्तंभ आहे म्हणतात. तसं मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता सर गावात तर संपूर्ण लोकांची बाईट घेतल्यात किंवा अजून एवढे आता लोक तुम्ही कॅमेरा फिरवा, एवढे लोक आहेत, प्रत्येक लोक काही ना काही समस्या घेऊन इथं आलेत, पण हे लोक इथं बोलू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे सर, समजा एखादा व्यक्ती बोलला तर लगेच ह्याच्या घरी लगेच संध्याकाळी फोन जाणार किंवा त्या घरी कोणतरी जाणार, प्रतिष्ठित गावातला एखादा व्यक्ती, आणि तू का बोललास आमच्या विरोधात. असं नाही सर, जो व्यक्ती बोलतो किंवा मी बोलतो माझ्या घरी येऊ द्या, मी सक्षम आहे. त्याचं कारण असं आहे, मी सुशिक्षित आहे. कसं आहे, लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेबाचा कायदा आहे. त्याचं कारण मला जर कोणी धमकी दिली किंवा मला मारण्याचा जरी प्रयत्न केला, आता काही जणांचं म्हणणं असं आहे तू असं करशील, तुझ्यावर कुठले केसेस करतील, तुझ्यावर कोणी मारेल, तू कुठंतरी बाहेर जातोस, कोणा अडवेल. तर माझं असं म्हणणं आहे, असं जर होत असेल तर मी ह्या गावासाठी आणि या गोरगरीब लोकांसाठी माझं जीवन समर्पित करायला तयार आहे. आणि सर माझं एकच म्हणणं आहे, मी बोलतोय कोणाला विरोध म्हणून नाही. मी स्वतः कधीही कोणालाही विचारा, ग्रामपंचायतमध्ये हरीश कदम नावाची एकही कुठलं काम स्वतःचं घेऊन आलेलं असेल किंवा मी कुठलं घरकुल मागलं, कुठली विहीर मागली, कुठलं काही मी माझी सही दे म्हणली, असं एकही काम असेल तर तुमच्या सर्वांच्या समोर मी कान पकडून इथं उठबशा काढतो. मी सर्व जे करतो गोरगरीब लोकांचं शोषण झालं नाही पाहिजे. आपला लढाच हे आहे. आपल्याला जे गावामध्ये चाललं आहे हे संपूर्णपणे बंद करायचं आहे आणि गोरगरीब लोकांचं गावावर राज्य झालं पाहिजे. हे गावामध्ये कुठला मेंबर राहत नाही, कुठला सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, तलाठी नाही. गावामध्ये म्हणतात ऑनलाईन सिस्टम चालू आहे. गावामध्ये एकही सिस्टम नाही. आता हे आणून बसवलेत कॉम्प्युटर. ते आजपर्यंत गावामध्ये एकही ग्रामपंचायतला कागद भेटला नाही, एकाही दवाखान्यामध्ये एकही माणूस नाही. तर तुम्ही आता या पत्रकाराच्या बांधव तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला ह्याच्यामधून काय समस्या सोडवताल, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. ताई, तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये तुमच्या काय अडचणी आहे जरा सांगा, तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या. मला घर नाही गावामध्ये बसाया. मी पुण्याला जाऊन पोट भरतो. माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आलता. मी आज 1.5 लाख रुपये घातले. गावात कुठं घर नाही, गावात शेत तेवढं आहे एकरभर. मला कोणी काही दिलं नाही. गावाला सरपंच टाकतो मतदान, कोणी मला फोन लावणार. मतदानाच्या टाइमला घर देतो म्हणतात का? हा देतो म्हणतात, आता कोणीच देणार बघा. तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज वगैरे केला नाही कराय कोणीच मला मागणी, तोंडी मागणी मागले बकळ जणाला बरे कोणी दिलं नाही मला. आणखीन काय आवश्यक आहे तुम्हाला ग्रामपंचायतकडून? ग्रामपंचायतकडून म्हणजे हे बघा वर्ष झालं म्हणजे मालकाला शेताचे सुद्धा पैसे पडाय नाही तर मग माझं मला तरी पडाव की नाही सांगा की. तलाठी बोलला नाही काय विषयात? काहीच नाही. मी एक दिवस सोयरीपणाने येतो जातो निघून. मला कोणी फोन बी करणार आणि याला इमा भरण ये कर म्हणत होतं ते बी केला नाही.